खडकवासला धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता। सध्या मुठा नदीपात्रात 17,974 क्युसेकचा विसर्ग। खडकवासला धरणाची पाणी पातळी 62%वर। पुण्यात वर्षभरात केवळ 52 दिवस हवेची गुणवत्ता चांगली। महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थितीचा अहवाल। खराब हवेच्या दिवसांमध्ये वाढ। सलग दुसऱ्या वर्षी पुण्यात 3 दिवस हवेची गुणवत्ता वाईट। पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्गाचं रुंदीकरण करा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री गडकरींना लिहिलं पत्र। पत्रात 3 राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण करण्याची मागणी। पुणे पालिकेची राज्य सरकारकडे 300 कोटींची मागणी। वडगाव खुर्द ते राजाराम पूल स्ट्रेच या भागात काम करण्यासाठी 300 कोटींची मागणी। खडकवासला धरणाचे पाणी सोसायट्यांमध्ये शिरत असल्याने सरकारकडे मागणी। पुण्यातील पर्यटन स्थळांवर एकावेळी ठराविक संख्या निश्चित करून पर्यटकांनी प्रवेश देण्यात येणार। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। पुणे जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या हरकतींवर 6 ऑगस्टला सुनावणी। जिल्ह्यातून एकूण 217 हरकती प्राप्त। 6 ऑगस्टला विभागीय आयुक्तांच्या समोर होणार सुनावणी। पुण्यातील बुधवार पेठेत अल्पवयीन मुलीला जबरदस्ती वेश्याव्यवसाय करायला भाग पाडलं। बुधवारी पेठेतील संबंधित कुंटणखाना 3 वर्षांसाठी सील। पुणे पोलीस आयुक्तांची कारवाई। पुण्यात बेशिस्त वाहन चालकांवर एआयचा बडगा। 3000 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई। पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर एआयद्वारे केली कारवाई।